यामध्ये हे जे तंत्रज्ञान आहे ह्याला कमी जागेमध्ये कमी खर्चामध्ये आपण हिरवा चारा घरच्या घरी उगवू शकतो। अगदी 8 ते 10 दिवसामध्ये आपण हिरवा चारा उगवू शकतो, कोणावरती निर्भर राहायची गरज नाही। यामध्ये कसं आहे की आपल्याला आता हा जो 8व्या दिवशीचा जो चारा आहे हा आपण ॲज इट इज ह्याला गुरांना खाऊ घालू शकतो। यामध्ये मुळासहित आपण खाऊ घालतो, यामध्ये कुठं काही वेस्टेज होत नाही। हे मुळासहित हे जे प्रोटीन आहे हे जे हा एक फायबर कंटेंट आहे, म्हणजे फ्रेश ताजा चारा आपण जनावरांना खाऊ घालू शकतो। यामध्ये कुठं कट करायला वेळ लागत नाही, कुट्टी मशीनची पण गरज नाही, कुट्टी करून काही खाऊ घालायची गरज नाही। डायरेक्टली आपण ट्रे काढायचा आणि आपण ट्रे हा ॲज इट इज खाऊ घालू शकतो जनावरांना। नमस्कार, माझं नाव अंकुर अनपट आहे, मी ऑटो स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधून आहे। हे जे आपण बघतोय हे हायड्रोपोनिक्स चारा आहे, मातीविना शेती आपण ह्याला म्हणतो। हे पूर्ण जे तंत्रज्ञान आहे हे आपण सध्या जी लाईटची जी समस्या आहे की लाईट अवेलेबल नसते, त्यासाठी पूर्ण सोलर पॉवर्ड केलेलं आहे आपण। ही भारतातली पहिली सोलर पॉवर्ड हायड्रोपोनिक फॉडर ग्रोइंग मशीन आहे। सोलर वरती बॅटरी चार्ज होते मशीन मध्ये, जी बॅटरी आहे ती, आणि बॅटरीवरती मोटर आणि कंट्रोलर ऑपरेट होते। कंट्रोलर मध्ये आपण एकदा ऑन टाइम आणि ऑफ टाइम सेट करू शकतो। त्याद्वारे ह्यामध्ये जे बसवलेले फॉगर सिस्टम आहे तर ते फॉगर्स चालू बंद होतात। दर 2 तासाला साधारण 1 मिनिट आपण प्रे करतो। मशीन चालू करताना हे जे दिसतंय हा जो 8 फूट इनलेटचा जो पाईप आहे, एकदा आपण जिथे पाणी आहे, पाण्याचा सोर्स फुटबॉल आपण ह्यामध्ये सोडतोय, जिथे पाण्याचा सोर्स आहे त्या ट्राकीमध्ये किंवा त्या ड्रम मध्ये, त्यानंतर हे जे आउटलेट पाईप आहे हा आपला मेन पाईपलाईनला लागलेला आहे, फॉगरच्या पाईपलाईनला। इथे मेन कंट्रोलर आपला आहे, हा मास्टर कंट्रोलर आपण ह्याला म्हणतो। यामध्ये आपण ऑन टाइम आणि ऑफ टाइम सेट करू शकतो। यामध्ये बॅटरी आणि कंट्रोलर आहे, ते आपण आता चालू करतोय। ते चालू करायसाठी काय केलंय की इथे बटन दिलेले आहे बघा, आणि हे एक बटन आपण चालू केलेलं आहे। इथे आपल्याला दिसतंय की ऑन टाइम किती आहे आणि ऑफ टाइम किती आहे। तर ऑन टाइम आपल्याला दिसतंय 40 सेकंड आणि ऑफ टाइम 2 घंट्याचा आहे। आणि सध्या नाईट ऑन मोड आहे, म्हणजे रात्री मशीन चालू राहणार आहे। यामध्ये डे ऑन मध्ये ठेवलं तर फक्त दिवसाच मशीन चालू राहते। हा एक मोड पण यामध्ये आपण सेट करू शकतो। जसं बघतोय आपण एकदम धुकं बसल्यासारखं एकदम फॉग होतोय आणि समप्रमाणामध्ये सगळीकडे आपल्याला पाणी मिळतंय। बाकी याला कुठे माती वगैरे काही कशाचीच गरज नाहीये, न्यूट्रिएंटची पण कुठेच गरज नाही आपल्याला, कुठलं न्यूट्रिएंट टाकायची। फक्त पाण्यावरती आपल्याला हे हिरवा चारा उगलेला दिसतोय। ह्याच्यामध्ये काय होतं की आपण हा जो हिरवा चारा आपण जेव्हा गुरांना खाऊ घालतो त्यामध्ये दुधाची वाढ होते सगळ्यात महत्वाची म्हणजे। त्यानंतर SPNF व्हॅल्यू जी आहे ती आणि फॅट वाढतोय, दुधाची क्वालिटी वाढते, रोगप्रतिकारक शक्ती जी आहे जनावरांची ती वाढतीये। घरच्या घरी आपल्याला हिरवा चारा उगवता येतोय। ह्याला रासायनिक खतं वगैरे ह्याची काही गरज नाहीये, फक्त आपलं घरगुती जे पाणी आहे ते आपण ह्यासाठी वापरतोय। तर 2 ते 3 जनावरांसाठी आपण हा 24 ट्रेचा सेटअप रिकमेंड करतो। त्यामध्ये 24 ट्रे मध्ये दिवसाला 25 ते 30 किलो आपल्याला हिरवा चारा आपण उगवू शकतो। यामध्ये कसं असतं की 2.5 ते 3 किलो मका जी आहे आपल्याला दर दिवशी भिजत घालावी लागते। दुसऱ्या दिवशी आपण त्याला भिजत ठेवतो पोत्यामध्ये, आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा त्याला मोड येते तर मोड आलेली मका आपण ट्रे मध्ये पसरून ठेवतो। मोड आलेली मका ट्रे मध्ये पसरून ठेवल्यानंतर एक 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला 25 ते 30 किलो हिरवा चारा भेटतो दर दिवसाला। त्यामध्ये कसं असतं की आपण जर 1 किलोची मका आपण 15 रुपये कॉस्ट पकडली, 1 किलो पासून एक साधारण 7 ते 10 किलो पर्यंत आपण हिरवा चारा उगवू शकतो। म्हणजे साधारण 1.5 रुपये किलो ह्या हिरव्या चाऱ्याची किंमत निघतीये। त्यामध्ये आपण 50 पैसे बाकी पाण्याचा खर्च किंवा इतर कुठला खर्च पकडला तर फक्त 2 रुपये किलो आपण मध्ये हिरवा चारा आपल्याला घरच्या घरी, ते पण सेंद्रिय चारा आपण याला म्हणू शकतो, तो आपल्याला 15 दिवसामध्ये त्यांना कळवण्यात येईल की त्यांचं सिलेक्शन झालंय का नाही। त्यामार्फत आपण त्यांना ही मशीन्स प्रोव्हाइड करतो। हे जे स्ट्रक्चर बनलेले हे GI स्ट्रक्चर आहे, हे गंज पकडत नाही। 15-20 वर्ष आपण बघायची गरज नाही याला। त्यामध्ये इन्स्टॉलेशन सपोर्ट, ट्रेनिंगचा सपोर्ट पूर्ण आपण कंपनीद्वारे देतो। यामध्ये मशीनची जी वॉरंटी जर आपण बघितली तर 1 वर्षाची वॉरंटी येते। आफ्टर सेल सर्व्हिस खूप सोपी आहे। त्यामध्ये जे कंट्रोलर आपण जे बघतोय इथे, तर यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर आपण इझिली 2 मागचे जे नट आहेत ते काढून आपण हा पार्ट इझिली रिप्लेस करू शकतो, की जेणेकरून मशीन जी आहे ती कायम स्वरूपी चालू राहील। तर आपल्या कंपनीमध्ये हायड्रोपोनिक्सच्या व्यतिरिक्त बाकी अनेक मशीन्स आहेत। त्यामध्ये सोलर ऑपरेटेड मध्ये स्प्रे मशीन आहे आणि होज पाईप पॉइंटर आहे, असे बरेच उपकरण आहेत। अधिक माहितीसाठी 9022497165 9561123476। आपलं रेल्वे स्टेशन MIDC मध्ये ऑफिस आहे, प्लॉट नंबर 4।